नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडीमध्ये नवीन एक ब्लॉग मध्ये, नवीन एक व्हिडिओ मध्ये. डेली व्हिडिओ मध्ये आपल्याला डेली व्हिडिओ दाखवत राहतो आपण. ठोक भाव देत राहतो आपल्या यवतमाळ सब्जी मंडीचे. जिल्ह्याचे ठिकाण आहे, मोठं गाव आहे. जुन्या सबस्क्राईब बहिणा सगळ्याला माहित आहे, नवीन साठी सांगत आहे. मोठं आहे, मोठी मंडी आपल्यावाली, छोटी मंडी नाही. बघून घ्यायचा व्हिडिओ, तुम्हाला माहितच पडणार कशी मंडी आहे, मोठी आहे. सब ठोकचे रेट देत राहतो. 6 किलो 15 किलो 20 किलोच्या वरच असते सगळे भाव. चला बघून घ्या व्हिडिओ. सगळे रेट दिलेले आहे. आज टमाटरचे भाव वाढलेले आहे आणि बाकी पण तेजीच आहे खूप. 50 100 200 150 असेच भाव आहे सगळे. चला बघून घ्या. चला ते एस कंपनी मध्ये साड्या आलाय बघा, फुलकोबीच्या साड्या. बघू आपण कशा रेकले विचारू का म्हणजे पोझिशन आहे का, काय खपूर राहिल्यात आज. भाई बैगन आए थे क्या अपने पास? दिख रहे बढ़िया. क्या बोलते पोजीशन आज बैगन की? आज बैगन महंगे बिके। हाँ, क्या भाव गए तो भी? 300 400। बाप रे, महंगे गए ना. चलो चलो, बैगन के भी भाव बढ़ रहे ना. वांग्याचे भाव वाढून राहिले मित्रांनो. तुम्हाला सांगितलं होतं मी, वांग्याचे भाव थोडे थोडे वाढून राहिले, ते वाढून राहिले. आणि ते साडी, फुलकोबी साडी 22 रुपए। 22 रुपए किलो. 22 रुपए 20 रुपए किलो। 22-20 रुपए किलो. 1 किलो कितनी बैठते हो पाले के साथ में? 14-15 किलो की साड़ी हो। हाँ, 14-15 किलोची पाल्यासोबत साडी आहे. ते त्यातले गोबी किती निघते ते बघून घ्यायचा. चल भाई, साडी पहिला दिवस आहे ना आजचा. आज का पहला दिन। किती भरत आहे वजन एक साडीचा? 12-13 किलो। 12. व्यापारी आहे हाँ भैया. साड़ी लाए क्या अभी? साड़ी साड़ी पहला दिन अभी चालू हो गया. उत्तूर आता किती दिवस चालेल? आता चालते 3 महिने। 3 महिने चालेल ना. चाल बघा, वांगे आज कमी आले मार्केट मध्ये. वांग्याचं शॉर्टेज आहे थोडंसं आज. तुम्हाला सांगितलं होतं वांग्याचे भाव वाढ राहिले म्हणून. अजून तर वाढणारच आहे. सुनील भाई चाय पिला ना रे? ओय सलमान, टमाटे काऊन कमी आहे रे आज? टमाटे भाव आज वाढले ना, माल भी कमी आला. का म्हणते, काय भाव आणले कॅरेट? 900 रुपये किलो. 900. कॅरेट 450 रुपये मन. का भाव? 450 रुपये मणिपुरा लागा इथं. अरे हा, कमी आणले माहिती ना. महाग आहे, अजून महाग झाले ना टमाटे. वांगे बी महाग झाले म्हणते आज. हो, वांगी भी महाग आहे, हो. टमाटे महाग आहे. हो, 40 रुपए किलो वांगा है। 40 रुपये किलो वांगा आहे का? मजा येऊन राहिली आता मार्केट मध्ये. चाला क्या काय शाहरुख भाई? शाहरुख भाई, ये हमारे सलमान भाई है। हा ये टमाटे के ठोक व चिल्लर। तेजी कायम आहे आता सध्या. शुक्रवार बी आहे तेजी मार्केट मध्ये. तेजी त्यात कायम आहे अजून सध्या. भाजीचे भाव चांगलेच आहे, पण आता फुलकोबीची साडी आल्यामुळे थोडेसे भाव कमी झाले असाल. बघू आपण घेतली आहे साडी आता. किती निघन बघ, वजन बघू आपण. साडीचं वजन किती निघते तर. 15 किलो भरली होती पाल्यासहित. 22 रुपये किलो. आणि किती किलो निघते तर मी सांगेन तुम्हाला दुकानात गेल्या. चला आपण त्रिकुटामध्ये आलो. बघा संभार आहे भाऊ. काढ का म्हणते संभार तर विचारू भाऊला. मिरची तर फिकीवाली आहे, तिखट बी आहे. प्रदीप भाऊ, संभार काय मन आहे? समार 30 रुपये किलो. म्हणजे 300 रुपये मान. आणि आपली तिखट मिरची काही तिखट मिरची 40 रुपये किलो. 40 खबर राहील ना. आणि साधी मिरची बी 40. चाल बघा, हे मिरची 40च आहे आणि ते तिखट मिरची पण 40 रुपये किलो आहे. शिमला बघा, शिमला 2 क्वालिटी शिमला आहे. एक हे आहे, एक बारीक आहे. भाई शिमला काय पन्नी आहे रे? तुम्हें 700 पन्नी। दोनों भी, बारीक वाली भी. बारीक 600। बारीक 600 और बड़ी वाली बड़ी 700. 700. हाँ, आणि चायना काकडी का विकत आहे पन्नी? 50। 50 आणि 500 रुपये मान. 500 माने ना वो। हो, हे बघा, चायना काकडी बी महाग खपूर राहिली आहे मार्केट मध्ये. बघा 500 रुपये मान, 10 किलोचे भाव. जवळपास सगळ्याच भाज्या महाग आहे आज बी. आज बी सगळ्याच भाज्या महाग खपूर राहिल्या. आज टमाट्याचे पण भाव वाढले म्हणते. चला आपण कॅरेटचे विचारू. टमाट्याचे भाव का पोषण आहे कॅरेटचे तर आज टमाटे. चला पत्ता गोबीची पन्नी विचारू भावला. का भाव खपूर राहिली पन्नी? पत्ता गोबी की पन्नी बोलो. 15 रुपए किलो। किती किलो भरली पन्नी? 20 किलो 20 किलो. 15 रुपए किलो। बघा 20 किलोची पन्नी आहे, 15 रुपये किलो खपत आहे. आमच्या मार्केट मध्ये पदिना पण येते बघा. पदिना 100 रुपए किलो। 100 रुपये किलो. 100 रुपये किलो बघा. भाऊ जय भीम. काम दे. चवडीन भेंडी आलती का? एवढी 100 रुपये किलो. हा, 100 रुपये किलो पन्नी मध्ये. चिल्लर आलं का इकणार? 50 रुपये पावी का आम्ही आता. आणि भेंडी भेंडी 60 रुपये. भेंडी 60 रुपये. ते बी 30 रुपये पावी का लागते यार. 50 काय आहे, खूप महाग चालला आहे ना. चांगली गोष्ट आहे, जाऊ द्या. चांगली गोष्ट आहे मित्रांनो. चांगले भाव भेटू राहिले आता. चवडीला आले त्याला.
रुपये टमाटेवाले सुरवाले त्यामुळे कॅरेट का इधर 500 रुपया पुलाव 600 इधर 700 हो गए मुझे 700 रुपया ये पूरे इधर 900 प्लीज प्लीज नाही बेकार नाही आहे, बेकार नाही, चांगल्या मालाचे भाव द्या. शिमला मिरची काय भाव फकली 650 650 रुपये 10 किलोची. भाव बरं मग गाजर काय वापरू राहिले? गाजर 25 गाजर 25, मुंगना 60 मुंगना 60. हा मुंगना 60 रुपये किलो जाग्यावर. हा 750 रुपये टमाटे टमाटे 750. हा बडगे टमाटे 750 रुपये. चला आता भारत कंपनीत जाऊ आपण. टमाट्याचे भाव वाढले आहे म्हणते आज. चालू आहे चर्चा टमाट्याचे भाव वाढले आहे म्हणून. विचारू आपण भाऊले आपल्यावाल्या काय म्हणते टमाट्याची पोझिशन तर आजची काय राहणार आहे पोझिशन. इस्टाल भाई भैया टमाटे बढ़ गए क्या आज? टमाटे आज महंगे हो गए, माल कमाया भाव बढ़ जाते. माल कम है भाव बढ़ जाते हैं. ऐसी तेजी नहीं है वो हिसाब से, लेकिन एक दिन की आज की तेजी है. तो क्या भाव है? 800 रुपये माल बताओ. मा ये वाला 800 रुपये ना. हे बीटीसी कंपनी बघा आणि 800 रुपये 800 रुपये कॅरेट. आणि दुसरा कमी वाला थोडा आहे का? कमी वाले ते तिकडे आहे ते कपला 700 रुपये. 700 रुपये. कमी वाला 700 रुपये कपला ते बघा हे इथं आहे 700 रुपये 800 रुपये भारत कंपनी. आणि फुलगोबी फुलगोबी 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. कट्टे काट्यावर. कट्टा काट्यावर आहे 20 रुपये किलो न कट्ट्या काट्यावर 50 किलो भरते जवळपास वजन. अरे अण्णा मिरची हो ना मिरची 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. किती भरण कॅरेट? 10 किलो भरते कॅरेट बघा मित्रांनो. 10 किलोचं कॅरेट आहे मिरचीचा. चला आता आपण बिरसामध्ये आलो. भाजीभाऊला विचारू का म्हणजे आज वांगे महाग गेले का नाही, तर तिकडे सांगून राहिले महाग गेले. इकडे विचारू भेंडी चवडीचा मागाच आहे त्याचे बी भाव घेऊ आपण. भाजीभाऊ वांगे महाग गेले का? वांगे गेले 200 रुपये. 200. 10 किलोची कमी आहे का थोडी क्वालिटी. आणि चवडीनं भेंडी गेली 90 100 80. 80 पासून ते 100 रुपयापर्यंत पन्नीचे रेट. पन्नीचे. आणि भेंडी भेंडी 50 40 60. हे सब पन्नीचे रेट आहे ना बघा मित्रांनो. हे सब पन्नीचे रेट आहे. हे बघा चवडीच्या शेंगा नाही संपल्या, सगळ्या संपल्या, काहीच नाही दाखवायला नाही आहे. चला आता झालं आपलं घेऊन सगळं. हो बिलकुल सगळा माल घेतला. आता जास्त काही व्हेरायटी आहे नाही, तेच ते आहे सध्या. बघू तेच ते घेतला. आता दुकान तर लावावं लागते ना त्या हिशोबाने. 15 किलोची साडी आणली आपण. बघा त्याच्यात पाला किती निघाला. हे पाला बघा, पाला म्हणजे चाटला पाला. आणि हे बघा फुलकोबी एवढी निघाली. याचं वजन करून मी सांगून देईन तुम्हाला किती निघाला आहे वजन. तर व्हिडिओ मध्ये सांगून देईन समोर. तेवढी फुलकोबी निघाली आणि एवढा पाला निघाला. पाला फेकून द्या मंगेश. टाकून दे बघा. 15 किलो गोबी मध्ये 7 किलो गोबी निघाले बघा. दिसला काटा 7 किलो गोबी. बघा आता 22 रुपयाचा भाव आहे. काळा गणित आणि कमेंट मध्ये सांगा का गोबी का भाव पडली मला. चला मग मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपलावाला, पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद. थोडा बघितला असेल तरी पण धन्यवाद. बघा थोडा बघितला तर थोडं काही सुटू शकते तुमच्यावाला. काही अपडेट नवीन अपडेट राहते आपले. काही नवीन भाजीचे काय वेळ नवीन राहते ते सुटून जाते. तर बघा आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. चला मग भेटू. धन्यवाद मित्र. उद्या भेटू काहीतरी नवीन.